आज अंबा मातेच्या कृपेने परमपूज्य स्वामी रामदेवजी महाराजांच्या आशीर्वादाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श, महात्मा गांधींचे विचार, या सगळ्या थोर पुरुषांना मी नमन करतो, अभिवादन करतो। आज स्वाभिमानी महोत्सवच्या निमित्ताने युवा स्वाभिमान भारत स्वाभिमानच्या वतीने, पतंजली परिवाराच्या वतीने हा विश्वविक्रमी सामूहिक विवाहाचं आयोजन करण्यात आलं। यामध्ये सर्व धर्माच्या जातीचे सामूहिक विवाहाचं जे आयोजन करण्यात आलं, ज्यामध्ये सगळ्या धर्मजातीचे जोडपे याच्यामध्ये भाग घेऊन आपल्या जीवनाची सुरुवात करत आहे। ही तारीख 2 फेब्रुवारी आहे, वेळ 11 वाजताची आहे आणि हा संपूर्ण प्रोग्राम सायन्स कोरमध्ये होत आहे। सायन्स कोरमध्ये याची पूर्ण विधी पद्धतीने, प्रत्येक धर्माच्या विधी पद्धतीने हा प्रोग्राम साजरा केला जाईल। त्याचप्रमाणे दसरा मैदानमधून याची मोठ्या प्रमाणात वरात काढल्या जाईल। अशा प्रकारचा स्वाभिमानी उत्सव, स्वाभिमानी सर्वधर्मीय मेळावा, सर्वधर्मीय विवाह मेळावा याचं आयोजन जे करण्यात आलेलं आहे, या माध्यमातून मी सगळ्याला जाहीर आवाहन करतो, जाहीर निमंत्रण देतो की आपल्या सगळ्यांना, मातृशक्तीला, पितृशक्तीला, युवा मित्रांना, सगळ्या जाती धर्माच्या माझ्या संपूर्ण परिवाराला मी जाहीर निमंत्रण देतो की आपल्याला या सामूहिक विवाहामध्ये आपल्या आशीर्वादाने, आपल्या उपस्थितीने आमचा उत्साह वाढेल, आपला आशीर्वाद मिळेल आणि या सामूहिक विवाहाच्या या मेळाव्याला एक चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळून एक चांगल्या प्रकारचं एक विश्वविक्रमी रूप या माध्यमातून तुमच्या उपस्थितीमध्ये घडेल, या उद्देशाने मी सगळ्यांना जाहीर निमंत्रण या लग्न सोहळ्याचं देतो, या सामूहिक विवाहाचं देतो आणि सगळ्या उपस्थित राहाल ही माझी विनंती, ही माझी अपेक्षा आहे, माझी विनंती आहे। सगळ्या वधू आणि वधूवरांना आशीर्वाद द्यावा ही माझी विनंती। त्याचप्रमाणे पूर्ण विदर्भामध्ये, अमरावती जिल्ह्यामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा विश्वविक्रमी जो सामूहिक विवाह होत आहे, देशाच्या मोठ्या पातळीवर हा विवाह होत आहे। याच्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे धर्मगुरू, सगळ्या जाती धर्माचे जोडपे, सगळ्या समाजाचं एकत्रीकरण करून हा एक संदेश द्यायचा आहे की प्रत्येक ठिकाणी बघतो, प्रत्येक राजकीय माणूस जेव्हा आपल्या मुलाचं लग्न करायचं असलं, आपल्या परिवारातल्या सदस्याचं कोणाचंही लग्न करायचं असलं तर ते सांगतात की प्रत्येकाला एक आश्वासन देतात, निर्देश देतात की सामूहिक विवाहामध्ये लग्न व्हायला पाहिजे, सामूहिक विवाहाच्या माध्यमातून हे सामाजिक कार्य केल्या पाहिजे। पण कधी राजकीय माणूस स्वतः करत नाही, त्याला एक संदेश देण्यासाठी मी आमदार म्हणून, जनतेचा लोकप्रतिनिधी म्हणून मी याची सुरुवात माझ्यापासून करत आहे, जेणेकरून आदर्श युवा पिढीला याचा चांगला संदेश जाईल, समाजाला संदेश जाईल। ज्या राजकीय लोकांनी आपापल्या पद्धतीने ते आपापल्या पद्धतीने खोटे आश्वासन देतात, घोषणा करतात आणि कुठेतरी जनतेची दिशाभूल करतात आणि स्वतःच्या परिवारातलं आणि स्वतःचं कुठलंही कार्य हे मोठ्या 5 स्टारमध्ये, मोठ्या ताटाभाटामध्ये करतात, उत्साहाने करतात। पण ज्या गरीब जनतेचाही उत्साह कायम राहिला पाहिजे, ज्या गरीब जनतेला एका मंडपामध्ये एक आदर्श विवाह घडला पाहिजे, या उद्देशाने या सामूहिक विवाहाचं आयोजन मी माझ्यापासून सुरुवात केलेली आहे। यामध्ये संपूर्ण युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांचा सहयोग आहे, भारत स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांचा सहयोग आहे, पतंजली योग समितीचा सहयोग आहे आणि सगळ्या संघटनाचा, सामाजिक संस्थाचा, संघटनाचा या कार्यामध्ये खूप चांगला सहयोग मिळत आहे। त्यामुळे मी त्यांचा मनापासून अभिनंदन करतो, स्वागत करतो आणि जाहीर या निमंत्रणाला आवाहन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय स्वाभिमान।